नमस्कार, एबीपी माझावर आपण पाहताय माझा सिटी न्यूज. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी अर्थातच शेतकरी संपाची. तुमच्या आमच्या घरात उद्यापासून येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ शकतो. याचं कारण आज मुंबई, पुणे, नाशिककडे येणारे जे दूध आणि भाज्यांचे ट्रक आहेत ते शेतकऱ्यांनी रोखून धरले. संपूर्ण महाराष्ट्र शेतकरी संपामुळे ढवळून निघालाय. अनेक ठिकाणी काही 100 लिटर दूध रस्त्यावर ओतण्यात आलं. त्यामुळे उद्यापासून मोठ्या प्रमाणात दूध आणि भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होण्याची चिन्ह आहेत. भाजी वाहतूक करणारे ट्रकही शेतकऱ्यांनी अडवून धरलेत. नाशिकच्या कोपरगावमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी भाजीनं भरलेला टेम्पो जाळल्याचाही आरोप आहे. दुसरीकडे नाशिकमधल्या निफाडच्या नैताळा इथं रास्ता रोको करणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमारही केला. आणि आपले नाशिकचे प्रतिनिधी सागर वैद्य आहेत आपल्यासोबत. सागर, काय पद्धतीचा परिणाम पहिल्या टप्प्यात आता या संपाच्या पहिल्या दिवसाच्या शेवटी नाशिकमधल्या जनतेवर जाणवतोय आणि कशा पद्धतीने आंदोलन होतंय जेणेकरून त्याचा पुढचा परिणाम हा मुंबई, पुणे आणि अन्य मोठ्या शहरांमधनं जाणवायला लागेल? मिलिंद, खरं तर अगदी थोडक्यात एक आकडेवारी सांगतो की 5.5 लाख लिटर दूध रोज नाशिकमधून पुणे, मुंबईला जात असतं, ज्याचा पुरवठा आज झालेला नाही. जवळजवळ 500 ट्रकपेक्षाही अधिक भाजीपाला रोज मुंबई आणि पुणे आणि गुजरातच्या काही भागात जात असतो. जो भाजीपाला मुंबई, पुण्यातल्या नागरिकांच्या घरात जेवणाच्या ताटामध्ये आपल्याला पाहायला मिळतो तोही आज गेलेला नाही. आणि याहीपेक्षा महत्वाचं, 2 लाख क्विंटल कांद्याची आवक रोज नाशिकच्या बाजारपेठांमध्ये होती. जो कांदा पुढे देशात आणि विदेशात जात असतो तो सुद्धा आज गेलेला नाही. साहजिक आहे, या सगळ्याचा परिणाम जनजीवनावर झाला. आंदोलन हिंसक झालं, त्याचाही परिणाम झाला. माझ्यासोबत आता फॅमिली आहेत, एक कुटुंबीय आहेत, पवन आहे भालेकर आणि वहिनी पण आहेत. मी त्यांच्याशी बोलू आपण, म्हणजे आपल्याला कळेल की नेमकं सर्वसामान्यांना याचा काय परिणाम झालेला आहे. वहिनी, मी तुमच्यापासून सुरू करेल. जी भाजी तुम्ही रोज घेतात ती तुम्हाला आज मिळाली का, किंवा या संपाचा एकूण तुमच्या जीवनावर काय परिणाम झाला? आम्ही रोज जी भाजी घेतो, आमच्या घराजवळ भाजीवाला येतो आणि आम्ही मग ती भाजी घेतो. आज आम्हाला चक्क बाहेर जावं लागलं आणि जी भाजी पाहिजे ती भाजी आम्हाला मिळाली नाही. आम्ही अक्षरशः आज पिठलं आणि पोळी खायची आमच्यावर आज वेळ आलेली आहे. आणि माझ्या मिस्टरांनी आज बाहेरनच थोडंफार मागवलं आणि आम्ही आज तेच खाल्लं. आणि दूध पण आम्ही कालच थोडंसं आणून ठेवलं होतं, म्हणजे दुधाचा पण आम्हाला त्रास नको म्हणून आम्ही काल थोडं दूध जास्तीचं आणून ठेवलं होतं. आता असं जर पुढे चालू राहिलं तर मग सामान्य माणसांच्या जीवनावर काय परिणाम होईल ते आता आम्हाला आजच्या दिवसावरच वाटतंय की पुढे चालून खूप त्रास होईल असं आम्हाला. म्हणजे आजच तुम्हाला भाजी मिळालीच नाही, कुठल्याच बाजारात नाही? नाही, भाजीच नाही मिळाली. आम्ही आज बटाटे घेऊन आलोय की 2 दिवसाचा डबा आमच्या त्याच्यावर होऊन जाईल. बरं, मला सांगा की एक शेतकऱ्यांच्या या संपाबद्दल तुमचं काय मत आहे, जे काही संप शेतकरी करतायत? शेतकऱ्यांनी संप केला म्हणजे आपलं जे जीवन चालू आहे ते मेन म्हणजे आपलं शेतकरीच आहे. आणि जर शेतकऱ्यांनी असं केलं आणि सरकारने पण त्यांच्या ज्या आहेत समस्या त्यांना पण सरकारने त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे आणि सामान्य माणसाच्या जीवनावर पण असा परिणाम झाला नाही पाहिजे असं तरी आम्हाला वाटतं. बरं, पवन, मला सांगा, तुम्ही आज दिवसभर बाहेर होतात, काय तुम्ही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून या संपाच्या परिणामांचे काय तुम्ही बघितलं प्रत्यक्षात आणि तुमचं मत काय? मला असं वाटतं की दुधाचं जे आहे जो रोजच्या जीवनात उपयोगी पडला पाहिजे, परंतु तो जर सप्लाय झाला नाही तर येणाऱ्या काही दिवसात जर असंच चालू राहिला संप कंटिन्यू तर त्याचा तुटवडा येऊन दूध म्हणजे चहा प्यायची मारामार होऊ शकते आपल्याला. आणि भाजीपाल्याचं तर सांगितलंच त्याने की भाजीचा विषय तर तो असं, आणि तो भविष्यात महाग पण होत जाईल का जेणेकरून सामान्य व्यक्तींना तो घ्यायला महाग होईल, ज्याचा व्यापारी फायदा उठवू शकतात. मला सांगा, आज शेतकऱ्यांची खूप आंदोलनं जिल्ह्यामध्ये झाली, याच्याबद्दल काय मत आहे तुमचं? या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण पण मिळालं. हिंसक जे तुमचं जे काय आहे ते हिंसा करून नका सांगू. जे काय आहे ते तुम्ही सरकारला शांततेत सांगितलं पाहिजे जेणेकरून सर्वसामान्यांना त्रास नको व्हायला. आपण बघू शकतोय मिलिंद, खरं तर नाशिक हा संपूर्ण देशाला विदेशामध्ये भाजीपाला, कांदा आणि इतर सर्व दूध वगैरे उत्पादित करून पुरवठा करणारा जिल्हा आहे. परंतु या जिल्ह्यातच संपाच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांच्या जेवणातून भाजीपाला आणि दूध हद्दपार झालंय, असं आपल्याला या सगळ्या कुटुंबियांशी बोलल्यावर स्पष्ट पाहायला मिळत आहे. मिलिंद. सागर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तुझ्याकडनं वेळोवेळी ताजी माहिती घेत राहू. शेतकऱ्यांचं आंदोलन सुद्धा तीव्र आहे.